एक अधिकारी वसुली अधिकारी मोहिते म्हणून, ते आमचा भाऊ जास्त बोलला त्याला थोडं, बाबा काय कारण नाही, तू सकाळी काय असेल ते बघ. त्यांनी अक्षरशः आमच्या भावाला रिव्हॉल्वर लावली साहेब. रणजित दादाचा स्वतः फोन आला, आमचा चुलत भाऊ बोलला त्यांना, ते रेकॉर्डिंग पण आम्हाला सापडलं. 10 लाख भरून साहेब आणखी आमच्याकडे 3 लाख बाकी, आमचे ट्रॅक्टर तिथंच आहे. रणजित दादांना नाही ना, पोलीस म्हणजे त्यांचा वसुलीचा, काल महबूब भाई बोलली, त्यांचे वसुली अधिकारी 3.5 लाखाचे 10 लाख बदलीत. प्रशासन म्हणून न्यायाच्या भूमिकेत काम करत नव्हतं, तर कुणाचं तरी रखेल असल्यासारखं काम करत होतं. एका महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाने कित्येक ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या अन्यायाला वाचा फुटली आहे. मग माझा मुलगा आला बाहेर आल्यावर म्हणला त्यांना न्यायचं नाही. मग त्याला त्यांनी हे दाखिलं, काय मला त्याचं नाव बी नाही येत, बंदूक दाखिली. बळजबरी वसुली करणे, रात्री 2 वाजता मुकादमाच्या घरी जाऊन त्याच्या कानपट्टीवर बंदूक लावणे, अक्षरशः वयोवृद्ध माणसांवर हात उचलणे, त्यांना मारहाण करणे, त्यांच्या कुटुंबियांचा नाहक छळ करणे, अशा कित्येक कहाण्या आता समोर येत आहेत. जे तुम्ही त्या दिवशी तिथं आलात आणि तुम्ही क्लीन चिट दिली दादांना, एवढं हे सोपं नाही. तो माणूस इतका हरामखोर आहे ह्यो रणजित दादा. या सगळ्यांच्या पाठीमागे रणजितसिंह निंबाळकरांचं नावही समोर आलंय. ऊस कंपन्यांमागचं काळं सत्य, कामगार आणि मजुरांचा दबलेला आवाज, यात पोलिसांनी स्वीकारलेली दुटप्पी भूमिका, यावर आता भरभरून बोललं जातंय. पोलीस म्हणजे त्यांचा वसुलीचा, काल महबूब भाई बोलली, त्यांचे वसुली अधिकारी. हे भीषण वास्तव ज्यांनी भोगलं, ज्यांच्या वाट्याला हा अन्याय आला, त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. तुम्हीच ऐका. पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजूर आणि मुकादम हे कारखान्यावरती जातात, त्या ठिकाणी ऊसतोडणीचं काम करतात. मात्र ज्या ऊसतोडणीमधून गोड अशी साखर निर्माण होते, त्याच ऊसतोड मजुरांच्या जीवनामध्ये आणि मुकादमांच्या बाबतीमध्ये मात्र कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात छळकथा समोर येत आहेत. अशाच ठिकाणी मी पोहोचलो आहे. बीड जिल्ह्यातल्या भायाळा या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीने कारखानदारीने छळलंय, याची हकीकत आपण या मुकादमाकडून जाणून घेणार आहोत. नेमकं तुम्ही कोणत्या कारखान्यावरती गेला होता, तो कुणाचा कारखाना होता आणि कशा पद्धतीने तुमची छळणूक झाली? स्वराज शुगर म्हणून आहे, फलटण तालुक्यात. रणजितसिंह नाईक निंबाळकर मालक आहेत कारखान्याचे. तिथं आम्ही 2023ला करार केला होता. तर एक 27 लाख रुपये त्यांच्याकडून आम्ही ॲडव्हान्स घेतलं होतं. ॲडव्हान्स घेतल्यानंतर आम्ही त्यांना लेबर पण पाठविलं, एक 3 ट्रॅक्टर पाठविले त्यांना. आता पाठवल्यानंतर साहेब आम्ही एक 4 महिने त्यांच्याकडे काम पण केलं. काम झाल्यास नंतर आमचा कारखान्याचा पट्टा पडतो शेवटला. तर पट्टा पडायच्या टायमिंगला त्यांनी 1 ट्रॅक्टर आणि 2 टेलर आमची ऊस वाहतुकीसाठी लागतात ते, तर ते कारखान्यात लावून टाकले गेटच्या मध्ये. आम्ही त्यांना विचारणा केली, बाबा काय कशामुळं काय कारण आहे. तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे आमची बाकी राहायला लागली. तर म्हणलं बाबा तुमची अमाऊंट सांगा, आमचा हिशोब द्या, कुठंतरी काय अमाऊंट आहे किंवा काय आहे ते आमच्या लक्षात येऊ द्या, आम्ही ती भरायला तयार आहेत तुमची. ते म्हणले आमचा हिशोब लगे आज नसतोय, ज्यावेळेस आमचा हिशोब होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळवू. त्याच्यानंतर साहेब 1-2 महिने गेले. 2 महिने गेल्यानंतर अचानक जूनचा महिना होता, पाऊस चालू होता. अचानक त्यांचे एक 4-5 पोलीस लोक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे आणि एक 10-12 त्यांची पैलवान तिथली, 2 स्कॉर्पिओ गाड्या भरून आणि एक त्यांची सिव्हिलची पोलीसची गाडी, ते अचानक आले इथं. वडील झोपले होते रात्री 2 वाजता घरी. हो इथं आले, घरी आले साहेब. ह्याच आपण बसलो तिथंच, वडील आतमधल्या रूममध्ये झोपलेले होते आणि आले. त्यांनी दरवाजा वाजवला. वडिलाला वाटलं फॅमिलीतलं कोणतरी असेल. रोजच्या सारखं त्यांनी आपलं 2 वाजता साहेब, रात्री 2ला. आणि त्यांनी दरवाजा ओपन केला की ते त्यांनी पकडलं त्यांना आणि इथपर्यंत आणलं. घरचे आमची आई ते उठले, भाऊ उठला, पण त्यांनी असं धक्काबुक्की करणं किंवा शिवीगाळ करणं, तुमचा काय संबंध आहे. ते त्यांचा एक अधिकारी वसुली अधिकारी मोहिते म्हणून, ते आमचा भाऊ जास्त बोलला त्याला थोडं, बाबा काय कारण नाही, तू सकाळी काय असेल ते बघ. त्यांनी अक्षरशः आमच्या भावाला रिव्हॉल्वर लावली साहेब. म्हणजे हो रिव्हॉल्वर लावली. मोहिते, प्रदीप मोहिते म्हणून नाही, कारखान्याचा वसुली अधिकारी तो. तर त्यांनी डायरेक्ट भावाला रिव्हॉल्वर लावली. आणि विनय पुजारी हे 2 कारखान्याचे, बाकी काय त्यांचे लोक आमच्या ओळखीचे नव्हती. आणि पोलीस लोक 1-2-3 होते आणि हे 2.
पण त्यांनी 2 गाड्या भरून साहेब एक 10 ते 12 पैलवान आणली होती. ते काही समजा आत नाही गेले, पण इथं उभे होते साहेब ते बाहेर. मग वडिलाला बाहेर आणलं, त्यांनी गाडीत बसवलं आणि गाडीत बसून पाटोदा पोलीस स्टेशनला हजर केलं. मग तिथं पण आमच्या गावातले गाव चांगलं असल्यामुळं गावातले एक 20-25 चांगली माणसं गेले बाबा. रात्री 2ला गेले साहेब, प्रकरण नेमकं काय. मग तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की बाबा हे असं असं कारखान्याचं यांच्याकडे बाकी हे ते. मग मला विचारलं गावातल्या लोकांनी, बाबा बाकी आहे का? तर मी सांगितलं आहे आपल्याकडे 3-3.5 लाख रुपये त्यांचे आहेत. मग वडिलाला घेऊन गेले साहेब तिथं फलटणला. मग त्यांना तिथं नेल्यानंतर हाणमार करणं, ह्या गोष्टी करणं हे पण केलं त्यांनी. मारहाण पण केली. हो, मारहाण पण केली. आणि तिथं गेल्यानंतर साहेब त्यांनी वकील भेटून नाही दिला आम्हाला. म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल केला होता का अटक कशी केली नेमक्या अगोदर? गुन्हा दाखल होता साहेब. हे काय FIR आहे ना माझ्याकडे साहेब, FIR ची कॉपी. आणि गुन्हे पण साहेब त्यांनी असे दाखल केलेत की आमच्या लय तर लय एक 420चा गुन्हा होऊ शकतो, चेकची केस होऊ शकते. अहो त्यांनी असे गुन्हे केलेत की हे वाहनाचे यांचे नाहीत, वाहनं खोटी आहेत, वाहनाचे पेपर खोटे आहेत. आता माझ्याकडे समजे ते वाहन आहेत साहेब, मी काय विकले नाहीत किंवा काही नाही. त्या डेटला किंवा आजच्या डेटला ते आमच्या नावाने आहेत. म्हणजे त्यांनी असे गुन्हे केले की काहीतरी चलन बनवल्यासारखी भयानक प्रकारचे गुन्हे. आणि एक गुन्हा नाही साहेब, ह्याच्यात एक 6 कलम लावलेत त्यांनी. हा, म्हणजे तिथं नेमका छळ कशा पद्धतीने करत होते आणि हे नेमके तुमचे पैसे थकले किती होते, व्याज वगैरे कशा पद्धतीने लावलं जायचं आणि ही वसुली कशी होती? हा तर काय केलं साहेब त्यांनी, तिथं वडिलांनी नेल्यानंतर प्रथम एक तर आम्हाला वकील भेटून नाही दिला कुठंच त्यांनी. तिथं आमचे एक पाटोद्याचे थोरवे साहेब म्हणून इथं अजित थोरवे, आम्हाला त्यांना घेऊन जावं लागलं इथून परत. त्यांना तिथं नेलं, एक गुन्ह्यातून जामीन झाली, वडिलाला कोर्टातून बाहेर आणलं की त्यांचे पोलीस उभेच असायचे. लगेच दुसरा FIR झाला आमच्यावर. म्हणजे असे 4 वेळेस साहेब आम्हाला जामीन करावं लागली. आणि 4 वेळेस जामीन करून रणजित दादाचा स्वतः फोन आला. आमचा चुलत भाऊ बोलला त्यांना, ते रेकॉर्डिंग पण आम्हाला सापडेल, ती पण आम्ही तुम्हाला देऊ. रणजित दादा स्वतः बोलले की बाबा तुम्ही हे पैसे दिल्याशिवाय तुमचा माणूस सुटू शकत नाही. आता तुम्ही एवढ्या जामीन केल्यात, आता आम्ही LCBच्या ताब्यात देणार आहोत तुमच्या माणसाला सातारला. मग त्याच्यानंतर साहेब वडील पण, आणि ते वडिलाला साहेब तिथून फोन लावाय, फोन द्यायची. म्हणजे बघा ते की बाबा तुमच्या घरी सांगा, पैसे द्या, एवढे द्या, तेवढे द्या. मग साहेब आमचं 5 लाख रुपयात मिटलं की बाबा हे 5 लाख रुपये द्या, तुम्ही तुमच्या वडिलाला सोडून देतो आणि तुमचं ट्रॅक्टर पण घेऊन जा. साहेब आम्ही 5 लाख रुपये इथून गावातून 2 माणसं पाठवले. ते पैसे त्यांना ते DD दिला. ते काय प्रूफ आहे आपल्याकडे, ते काय हातात दिलेले पैसे नाहीत. ते पैसे दिल्यास नंतर साहेब वडिलाला त्यांनी सोडलं, ट्रॅक्टर काय सोडलं नाही. ह्याच्यानंतर 4 महिन्यापूर्वी परत त्यांनी आमच्यावर केसेस केल्या. परत उचला इथं गावात आले. परत त्यांनी धमक्या दिल्या, मग वडिलासारखं तुला करू, हे करू, ते करू. मग त्याच्यानंतर ह्या धमक्या समजा मोहितीनी आणि पुजारीनी 2 माणसांनी दिल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी परत 5 लाख रुपये भरायला लावले. त्याचे प्रूफ आहेत साहेब माझ्याकडे. 10 लाख रुपये तुम्ही भरले? 10 लाख भरून साहेब आणखी आमच्याकडे 3 लाख बाकी, आमचे ट्रॅक्टर तिथंच आहे. हे साहेब मी DD काढलेले आहेत पैसे, असे तोंडी दिलेले नाहीत किंवा हातात दिलेले नाहीत त्यांना. हा एक 5 लाखाचा आहे आणि आणखी एक 5 लाखाचा DD. असे मी त्यांना 2 वेळेस 5-5 लाख 10 लाख रुपये बदलेत. 3.5 लाखाचे 10 लाख भरून 3.5 लाख रुपये आणखी माझ्याकडे बाकी. माझं ट्रॅक्टर आहे ते त्यांच्याकडेच आहे. आता काय काय तुमचं कारखान्यात? एक ट्रॅक्टर आहे साहेब स्वराज कंपनीचे 855 आणि 2 टेलर आहेत. आणि त्यांची टेंडन्सी अशी साहेब, एक गुन्हा झाला त्याच्यातून जामीन झाली, लगेच दुसरा गुन्हा. माणूस बाहेर येतोय का नाही तो पोलीस प्रशासनाला वापरून घेत होते? नाही, ताब्यातच त्यांच्या साहेब, समजा पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. विकलं गेलंय साहेब त्यांना. म्हणजे रणजित दादांना नाही ना, पोलीस म्हणजे त्यांचा वसुलीचा, काल महबूबभाई बोलली, त्यांचे वसुली अधिकारी आहेत ती. हे अगदी खरंच आहे, ह्याच्यात काही अनुभव आला? हो साहेब, नक्कीच. आणि तिथं एक साहेब काय काय छळलं नेमकं? वडिलाला तिथं नेल्यानंतर साहेब काय झालं, इथून एक तर वडिलाला नेलं, पाटोदा पोलीस स्टेशनला हजर केलं. मग आम्ही म्हणलं हे समजा लिगली चाललंय, आपण यांना अडविण्यात किंवा यांना काही 2 शब्द येडीवाकडे बोलण्यात. आमचे भाऊ तिथं गेलते, ते असं तसं. म्हणलं काय बोलू नका, हे समजा काय असतंय, प्रशासन असतं, ह्याच्यात काय आपण अडथळा आणणं योग्य नाही. उद्या जाऊन आपली जामीन करू. आणि इथून वडिलाला पाटोदा पोलीस स्टेशनच्या बाहेर नेलं, जामखेडच्या पुढं निघलं की पोलीसच्या गाडीतून ती जी पैलवानाच्या गाड्या म्हणलं मी, त्या गाडीत बसवण्यात आलं साहेब त्यांना. आणि त्यांनी मग हानमार हे ते बाकी गोष्टी केल्याच ना वडिलाला. हो, मग त्यांना म्हणण्यात आलं बाबा तू फोन लाव मुलाला, यांना त्यांना पैशाची हे करा. म्हणजे हे बोलले समजा. मेडिकलला नेलं, यांचा BP थोडासा काहीतरी प्लस होता, वाढलेला होता BP थोडासा. मग तिथं सिव्हिलला दवाखान्यात त्यांना विचारलं तुम्हाला काय तकलीफ होती का? ती म्हणली मला थोडं अस्वस्थ, आता जेवण नव्हतं, हे नव्हतं, कधी हे बघण्यात नाही असलं जेल किंवा हे शेकोटाने पोलीस येते. मग ते म्हणले मला थोडं अस्वस्थ वाटत आहे, हे वाटत आहे. मग तिथं ते म्हणले यांना थोडंसं आजचे दिवस राहू द्या सकाळपर्यंत. तर ते जे पोलीस लोक होते त्यांनी
ते म्हणले नाही ठेवायला जमणार नाही, आम्हाला लगेच यांना न्यायची. आणि साहेब त्याला वेळ नव्हता काही, तिथून म्हणजे त्यांचा जेलला मनमर्जीचा वेळ हो कधी मनमर्जी काहीच विषय नाही. म्हणजे एवढा त्रास त्या पोलिसाकडून हां. की विचारूच नका. आणि कुणाच्या म्हणण्यावर होत होतं? समजा दादाचे म्हणणे, रणजित दादा खासदार तिथले. खासदारांच्या म्हणण्यावर. आणि आता काय आहे, काल ती त्यांची एक वकील साहेबांनी वाईट दिलं की बाबा मी आबरू नुकसानीचा दावा देऊ, हे करू ते करू. ते ताईन ते नाही का बोलले काल. आणि तिथे एक ते आणवणे का काय नाहीत का नाही, आगवणे का हा जो त्रास आहे तो तुमच्या बाबतीत घडला, पण तुमच्यासारखे असे किती मुकदम असतील की ज्यांच्या बाबतीत हा त्रास घडला आणि नेमकं कशा कशा पद्धतीने ते त्रास टॉर्चर कसे करत होती नेमकं? नाही हेच ना साहेब, हानमार करणे, तुमच्या घरी फोन लावा, मोबाईल द्यायचे साहेब. ते त्यांचे पोलीस लोक मोबाईल होते, ते वडिलाला फोन लावून द्यायचे, नंबर सांगा म्हणायचे आणि फोन लावून द्यायचे. मग यांना हानमार चालू हो चालू असताना फोन लावून मग यांनी सांगायचं बाबा काही करा पण पैसे आणून द्या. साहेब मी 6 गुंठे जमीन विकली, इथं 2 लाख रुपये गुंठ्यांची जमीन विकून ही 12 लाख रुपये दिले त्यांना. कुणाला इथं गावात विचारा की बाबा ह्यांनी विकली का इथं. म्हणजे सावकारापेक्षा जास्त. नाही भाऊ भयानक साहेब. आता तुम्ही एक लक्षात घ्या ना, 3.5 लाखाचे 10 लाख बदलेत. माझं ट्रॅक्टर 2 टेलर त्यांच्याकडेच आहेत आणि आणखी माझ्याकडे 3 लाख आहेत त्यांची. मग आता तुम्ही बघा माझे जमा 10 लाखात किती झाले, 50,000. वसुलीसाठी 50,000 रुपये जमा झाली माझी, 10 लाख बदले. तो मग आता 3 लाखाला किती लाख भरावं लागतात आता तुम्ही सांगा. काय मागण्या? 3.5 लाखातले 10 लाख बदलेत. काहीच नाही देवा भाऊ, आमची एक मागणी, अशा लोकाला तुम्ही थोडं बघा, लक्ष द्या ह्याच्यात. आणि कालचा जी प्रकार झाला आहे आपल्या मुंडेताईचा, डॉक्टर ताई, अगदी हे खरंच असेल. यांनी 100% म्हणजे आमचा जे अनुभव आहे ह्याच्यात आम्हाला असं वाटतंय की यांनी 100% ताईला खूप त्रास दिला असेल, खूप. अहो एवढं माणूस असं करतंय म्हणजे थोडं असं ह्यानी करतंय ते. आपण पाहतोय ह्या एक छळकथा आणि आहे. माझ्याकडे विशेषतः असे जे मुकादम आहेत, या मुकादमाच्या संदर्भामध्ये जे घडलेला प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. घरातून रात्री 2 वाजता उचलून नेलं, त्या ठिकाणी अमानुष मारहाण देखील केली, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, एक गुन्हा झाला की दुसऱ्या गुन्ह्यामध्ये गेलं. ही एका मुकादमाची नाही तर त्या कारखान्याच्या संदर्भात असलेल्या अनेक मुकादमांचा हा अनुभव आहे. तिथलं प्रशासन हे प्रशासन म्हणून न्यायाच्या भूमिकेत काम करत नव्हतं, तर कुणाचं तरी रखेल असल्यासारखं काम करत होतं. हे अत्यंत धक्कादायक आहे. आणि या संदर्भामध्ये आता राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री नेमकं काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारखान्यामध्ये जी लूट तुमच्या संदर्भात जो घडलेला प्रकार आहे तो कोण करत होतं, कोणाच्या सांगण्यावरून होत होतं, कोण धमकी द्यायचं आणि ही सगळी प्रक्रिया कशी असायची? आता यामध्ये काय होतं साहेब, प्रमुख जर म्हणलं तर दादाच होते. कारण दादा त्या कारखान्याचे रणजित दादा नाईक निंबाळकर जे तिथले पहिले खासदार होते, आता ते माजी खासदार आहेत. आणि दादा तर फोन पण म्हणजे मला पण ते विशेष वाटलं की एवढ्या मोठ्या माणसांनी 21-20 मिनिटं आमच्यासोबत फोनवर बोललेत साहेब. ते की आमचे CDR त्या दिवशीचे काढा, आम्ही तुम्हाला डेट देतो. दादा बोललेत आम्हाला की बाबा तुम्ही हे पैसे भरून टाका, हे करा. आणि प्रमुख दादाच यात. आणि दादाच्या नंतर कारखान्याचे एक वसुली अधिकारी आहेत प्रदीप बाबासो मोहिते, आणि 2 नंबर कारखान्याचे जे शितके अधिकारी असतात आम्हाला एक विनय पुजारी म्हणून आहेत, विनय राजेंद्र पुजारी. आणि तिसरं एक जे तिथं गेल्यानंतर ते काही इकडे येत नाहीत कधी, पण तिथलं समजा मॅनेज, पोलिसाला फोन लावणे, पोलिसाला दटवणे, दवाखान्यात फोन लावणे, मेडिकल असं द्या, फीड द्या, अनफीड द्या, काय जे बोलायचं आहे ते रोहित नागटेले म्हणून आहेत एक तिथं. तर ते पूर्ण त्यांचं तेच बघतात, ते रोहित जे आहेत ते पाहतात तिथलं. तर हे 3 माणसं साहेब ताब्यात घ्या. हे 3 माणसं जर ताब्यात घेतली तर तुम्हाला पूर्ण त्याचं ताईचं पण काल मुंडे ताईचं गाडलेलं हे 3 माणसापासून तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते. हे 3 माणसं ताब्यात घ्या. पण ही गुंडगिरी नेमकी चालायची कशी? त्यांच्यासोबत खाजगी पैलवान, पोलीस नेमके काम करत होते? पोलीस त्यांचंच काम करतात साहेब तिथं. तुम्ही पूर्ण माहिती घ्या, तुम्ही तिथं जा. आणि साहेब तिथं 277 काल मला माहिती मिळाली 277 गुन्हे दाखल झालेत. ते एका गुन्ह्यात साहेब एक माणूस नाही, एका गुन्ह्यात 3 माणसं, 4 माणसं, 5 माणसं. मग 277 म्हणजे एक 700 ते 800 लोक गुन्हे आहेत साहेब तिथं. कुटुंबाला काय त्रास दिला नेमका तुम्ही? कुटुंबाला काय, मग आता कुटुंबाला मानसिक तिकडून फोन लावणे, एवढे पैसे द्या, हे करा ते करा. आणि प्रत्येका साहेब गरीब माणसं असतात. आम्ही मुकदम म्हणजे थोडं लई पैशावाले असतो, जमीन विकून पैसे भरावे लागले साहेब. आणि तुम्ही ही माहिती घ्या, त्यांनी जेवढ्या लोक गुन्हे केले त्यांची यादी घ्या. त्याच्यातले 5-4 लोक अटॅक येऊन मेले असतील साहेब. ही जी 700-800 लोक आहेत ना, हो साहेब काय करणार आहेत? अहो मला एक सांगा, 3.5 लाखाचे 10 लाख बदलेत तरी माझ्याकडे 3 लाख आहेत त्यांची. म्हणजे नेमकं झालंय काय? आणि प्रमुख ह्याच्यात देवेंद्र फडणवीस आपले गृहमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना एक माझी हात जोडून विनंती राहील की भाऊ तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला. हे तुम्ही त्या दिवशी तिथं आलात आणि तुम्ही क्लीन चिट दिली दादांना, एवढं हे सोपं नाही, असं एक शब्दात बोलण्यासारखं नाही.
हे भयानक गुंतलेलं आहे. किंवा तिथं आल्यानंतर पूर्ण माहिती घ्या साहेब तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे किती केले त्याने दाखल. अहो काय असतं मुकादमानी 5-5 आणि 10 गुन्हे एका मुकादमा. काय नेमकं केलं काय, खून केले का आम्ही तिकडे जाऊन, आम्ही त्यांचं केलं काय असं. अहो पोलिसांनी एवढी साहेब बेकार वागणूक दिली तिथं म्हणजे ते नाही सांगण्यासारखं. गोळ्या खाऊन दिल्या. हा अहो वडिलाला गोळ्या दिल्या तिथून सिव्हिलमधून, व म्हणले यांना एक तर सकाळपर्यंत ठेवा. ते नाही मानल्यानंतर ते म्हणले गोळ्या तरी देत आणला बीपीच्या. अहो त्या सुद्धा नाही दिल्या त्यांनी. ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं काय असतं. अहो माणसाला नाही, एक जनावराला सुद्धा माणूस चांगली वागणूक देतं असं त्यांचं तिथं येईल. आणि तिथलं जे पोलीस स्टेशन आहे ते आणखी एकदा मी रिपीट करतो, परत एकदा सांगतो, मेहबूब भाई काल जी म्हणले त्या वाक्याला मी परिपूर्ण सहमत आहे. त्यांचं वसुली अधिकारी साहेब ते वर्दीचा 100% अपमान आहे. पूर्ण वसुलीसाठी ते लोक तिथं येतं. आणि दादांनी सांगायचं रणजित दादाची करतील, रणजित दादा निंबाळकर. हो साहेब काय विषय नाही त्याच्यात, काही नाही. आता आम्ही इथं बाईट द्यायला लागलो, बोलायला लागलो, बाबा बोलणार नव्हतो हो का, आमचं काय ह्याच्यात काही स्वार्थ नाही किंवा हे नाही. पण ताई व काल अन्याय झालाय त्यामुळे ही बोलण्याची पाळी आली आम्हाला. नाही तर आम्ही आणखी त्यांचे अन्याय सहनच करायची होती आम्हाला आणि करीतच होतो. काकू नेमकं तुमच्या मालकाला कधी उचलून नेलं होतं, कशा पद्धतीने त्यांना तिथं मारहाण केली आणि तुम्हाला काय नेमकं सांगत होते, किती वाजता ते सगळे आले होते, कोण कोण होतं? 2 वाजता आले असते ते. 2 वाजता आल्यावर दार वाजिलं त्यांनी. दार वाजिल्यावर मग पुन्हा तेच उठले गपकीने. तर मी म्हणलं कमून उठलात तुम्ही, तर म्हणले दार वाजले. तर म्हणलं गपकीनेच उठलात तुम्ही. तर मग ते उठून आले बाहेर की ते म्हणले लगेच हाताला धरलं की 2-4 जणांनी येडा घातला. बाकीचे इथं बाहेर होते उभे, आत 4 जण आली होती. आणि मग 3 गाड्या आलत्या त्यांच्या. तर माझे नातवंड होते माझ्यापाशी, आमच्यापाशी झोपलेले, तर ते आरडायला लागले, नेऊ नका म्हणून लागले आरडायला. त्या टायमाला आमची लय परिस्थिती ही होती, सगळे आम्ही घाबरून गेलो होतो. हे आमची एवढे डट नव्हते, ह्यांना बीपी होती, शुगर होती. नेलं त्यांना. माझे नातवंड रडत होते, मोठ्याने आरडत होते, आमच्या नानाला नेऊ नका म्हणून नेलं त्यांनी. माझा मोठा मुलगा होता. मी म्हणलं माझ्या मुलाला तर येऊ द्या. मग माझा मुलगा आला बाहेर आल्यावर म्हणला त्यांना न्यायचं नाही. मग त्याला त्यांनी हे दाखिलं, काय मला त्याचं नाव बी नाही येत, बंदूक दाखिली. आणि मग आमची गावातली बी माणसं चांगली होते, माझे पुतणी ते बी चांगले होते, माझे दीर ते. मग सगळेच गाड्या घेऊन पळाले. त्यांना नेलं. मी त्यांच्या जाऊन म्हणलं त्यांना शुगर आहे, बीपी आहे म्हणलं. आणि मी अशी मागं पडले तसंच. आणि मग नेल्यावर पाटोद्याला नेल्यावर मग सगळे हे लोक गेले. आमच्या इथली माणसं लय चांगली होतं. मग गेल्यावर तिथं गेल्यावर बी मग काय त्यांचं काय पुन्हा तिथं झालं काय की त्यांना 15 दिवस नेलं. आणि इथून पुन्हा रोज त्यांना म्हणायचे आता आज यायचे. रोज इथून 2 गाड्या, 1 गाडी आमची माणसाची सगळ्या भरून जायची. तिकडे नेलं, मारहाण वगैरे केली होती, काय सांगितलं? त्यांना मारहाण केली ना. त्यांना त्यांच्या जवळचं सगळं हिसकावून घेतलं, मोबाईल ठेवला नाही, तंबाखू ठेवली. 2 वाजता आले असते ते. 2 वाजता आल्यावर दार वाजिलं त्यांनी. दार वाजिल्यावर मग पुन्हा तेच उठले गपकीने. तर मी म्हणलं कमून उठलात तुम्ही, तर म्हणले दार वाजले. तर म्हणलं गपकीनेच उठलात तुम्ही. तर मग ते उठून आले बाहेर की ते म्हणले लगेच हाताला धरलं की 2-4 जणांनी येडा घातला. बाकीचे इथं बाहेर होते उभे, आत 4 जण आली होती. आणि मग 3 गाड्या आलत्या त्यांच्या. तर माझे नातवंड होते माझ्यापाशी, आमच्यापाशी झोपलेले, तर ते आरडायला लागले, नेऊ नका म्हणून लागले आरडायला. त्या टायमाला आमची लय परिस्थिती ही होती, सगळे आम्ही घाबरून गेलो होतो. हे आमची एवढे डट नव्हते, ह्यांना बीपी होती, शुगर होती. नेलं त्यांना. माझे नातवंड रडत होते, मोठ्याने आरडत होते, आमच्या नानाला नेऊ नका म्हणून नेलं त्यांनी. माझा मोठा मुलगा होता. मी म्हणलं माझ्या मुलाला तर येऊ द्या. मग माझा मुलगा आला बाहेर आल्यावर म्हणला त्यांना न्यायचं नाही. मग त्याला त्यांनी हे दाखिलं, काय मला त्याचं नाव बी नाही येत, बंदूक दाखिली. आणि मग आमची गावातली बी माणसं चांगली होते, माझे पुतणी ते बी चांगले होते, माझे दीर ते. मग सगळेच गाड्या घेऊन पळाले. त्यांना नेलं. मी त्यांच्या जाऊन असं हाताला वळलं, म्हणलं नेऊ नका म्हणलं, त्यांना शुगर आहे, बीपी आहे म्हणलं, नेऊ नका म्हणलं.
मला असं त्यांनी मागं ढकलून दिल्यावर मी अशी मागं पडले. मागं पडल्यावर नेलं त्यांनी तसंच. आणि मग नेल्यावर पाटोद्याला नेल्यावर मग सगळे हे लोक गेले. आमच्या इथली माणसं लई चांगली इथं. मग गेल्यावर तिथं गेल्यावर बी मग काय त्यांचं काय पुन्हा तिथं झालं काय की त्यांना 15 दिवस नेलं. आणि इथून पुन्हा रोज त्यांना म्हणायचे आता आज यायचेत, उद्या यायचेत, आज यायचेत, उद्या यायचेत म्हणून रोज इथून 2 गाड्या, 1 गाडी आमची माणसाची सगळ्या भरून जायची. तिकडे नेलं, मारहाण वगैरे केली होती, काय सांगितलं? त्यांना मारहाण केली ना. त्यांच्या जवळचं सगळं हिसकावून घेतलं. मोबाईल ठेवला नाही, तंबाखू ठेवली नाही, काहीच त्यांची सुपारी ठेवली नाही, काहीच त्यांच्यापाशी ठेवलं नाही. गोळ्या खाऊन देत गोळ्या बी नाही त्यांना खाऊन दिल्या तिथं गेल्यावर. आणि सारखं ते पैसे भरा मग एकदमच पैसे तरी शिकते आमच्याजवळ कुठाले. तुम्हाला फोन करून सांगायचे ते? हा सांगायचे ना. कशाच बोलून सुद्धा देत नव्हते त्यांना. उगं कव्हा तरी एखादी वेळेस बोलून द्यायचे, बोलून सुद्धा देत नव्हते. त्यांच्या मोबाईलहून खायला वगैरे द्यायचे तिकडं? खायला आता काय तिथं काय खायला, भाकरी ते बेसन. नेमकं कुणाचा कारखाना होता आणि हे नेमकी छळवणूक किती दिवस चालत होती सगळी? आणि आता काय परिस्थिती? तुमचा मुलगा सुद्धा आहे, तुमचे पती सुद्धा आहे. आता 15 दिवस त्यांना नेलं. त्याच्यावर बी पुन्हा आता मधी सारख्या गाड्या पळत होत्या. ह्याला धरून न्यायचंय म्हणत होते. मग ते पैसे भरले, तवा भरले, नंतर मग पुन्हा आता भरले एकदा. नेमका कारखाना कोणाचा तो? कारखाना आता मला एवढं ती काय तो सांगत होता ना. कोणाचा? लिंबाळकरचा कारखाना. आणि त्यांनी होतो आम्ही जेवण सुद्धा घरी करीत नव्हतो. तर कारण ह्यांना नेल्यामुळं आम्ही सगळे असे घरी सारखे रडत बसलो होतो. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, 5-6 नातोंड इथं. सगळे आम्ही रडत होते. माझे कळते नातोंड आहेत ते सुद्धा सारखे रडायचे. जेवण तर कोणीच केलं नाही 15 दिवस. विनंती करत होतात का त्यांना घेऊन जाऊ नका वगैरे? मग तुम्ही मला मागं ढकलून दिलं ना. मी असं त्यांच्या हाताला धरून ओढलं. म्हणलं त्यांना नेऊ नका, बीपी शुगर आहे म्हणलं, त्यांना न्यायचं नाही. माझा मोठा मुलाला पुन्हा बंदूक दाखिली आणि नेलं त्यांनी. मला ढकलून दिल्यावर मी पडले ना मागं पडले, तर गाडी चालू करून ते गेले. साखर सम्राटांनी ज्यांचा अमानुष छळ केला, या मुकादमांचे काय व्यथा आहेत त्या आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जाणून घेतो. मुकादम माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीने मला छळलं, किती वाजता इथून उचलून नेलं होतं? रात्री 2 वाजता. 2 वाजता मी झोपलेलो होतो. 2-3 गाड्या आल्या. पाटोदा पोलीस स्टेशनची एक होती आणि फलटण पोलीस स्टेशनची ग्रामीणची, आणि 2 गाड्या पैलवानाच्या होत्या. तर मला घरात दरवाजा वाजवल्यामुळं मी उघडलो. ती बाहेर पोलीस दिसलो, त्याने लगेच धरलो. त्यांनी गाडीपर्यंत आणलं. सगळे माणसं विचारित होते व कशामुळं चाललंय काय. मी त्यांना विचारित होतो व माझ्यावर गुन्हा काय, तुमचे पैसे असले तर हिशोब द्या, पैसे भरतो, लगेच भरतो. त्यांनी काय ऐकलं नाही. इथून पाटोदा पोलीस स्टेशनला नेलं. तिथून पुन्हा जामखेडला नेलो. मला हाणमार केली. तिथून कर्जतच्या जवळ एक गाव आहे, खाल्लाकडून 10 ते 15 किलोमीटर असेल. तिथं मला नेऊन त्यांनी ते पैलवान चौकून पैलवान होते, बाकीचे दुसऱ्या गाडीतले पैलवान उतारले. तिथल्या पोलीस स्टेशनचे लोक तिथल्या एका माणसाला माझ्याबरोबर गाडीत टाकलं. पर गाडीत आम्हाला पोलीसच्या टाकाय पाहिजे की नाही, खाजगी गाडीत, पैलवानाच्या गाडीत आम्हाला त्यांनी नेलं. कुणाचे पैलवान होते आणि कुणाच्या सांगण्यावर केलं जातं? रणजित लिंबाळकर, दुसरा कुणी नाही. खासदार रणजित लिंबाळकर यांनी हे गुण लोक पाठविलेले. त्याच्यात प्रदीप मोहिते, पुन्हा हे पुजारी आणि अनेक एक, ते काही येत नाही. हे 2 माणसं ते माझ्या ओळखीची होती. मग त्यांनी तिथं नेलो. ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्हाला गाचांड गुचांड हानमार त्यांनी तिथं केलं. पुन्हा आम्हाला ह्याच्यात सिटी पोलीस स्टेशनला पुन्हा त्यांनी आत टाकलं, कारण तिथं सोय नव्हती म्हणले, लॉकअप नव्हतं. इकडल्या पोलीस स्टेशनमध्ये टाकलं. मग रोज आम्हाला फोन जोडून देत, एवढे पैसे भरायचे सांगा, नाही तर हानमार करू, अमकं करू, फलानं करू. मग तिथं एक तर आम्हाला वकील साहेब मिळून देणार. पुन्हा आम्ही इथून वकील नेला. इथले रोज 25 माणसं तिथं येत.
आज तुम्हाला जामीन तिथं मारहाण केल्यानंतर दवाखान्यात मेडिकलसाठी घेऊन गेले होते का तिथं गेल्यानंतर काय नेमकं प्रक्रिया घडली मला तिथं त्यांनी त्या डॉक्टरनी सांगितलं की यांना आजच्या दिवस राहू द्या, मला सातारला न्यायचं होतं. हा, अगोदर रिपोर्ट घेतल्याशिवाय त्यांना नेता येत नाही, मेडिकल केल्याशिवाय. तर तिथला डॉक्टर म्हणला यांची BP थोडा जास्त आहे, इथंच राहू द्या आणि गोळ्या औषध देतो, सकाळी तुम्ही आपलं घेऊन जा. हा, यांनी अजिबात ते ऐकलं नाही. तो म्हणला गोळ्या तरी साहेब न्या, हे जास्त होईल. तर गोळ्या सुद्धा त्यांनी घेऊन दिल्या नाही. म्हणजे इतका अर्धणपणा त्यांचा. हां, मग पोलीस स्टेशनला नेलंच नाही त्यांनी, आम्हाला सातारला नेलं. मग साताऱ्यात जेलला टाकलं आम्हा दोघाला बी, आम्ही दोघं संगच होतो. मग तिथं नेलो, आज पुन्हा तिथून आम्हाला कोर्टात आणीत. कोर्टात जामीन झाली की लगेच पुन्हा दुसरं हे दाखल करीत, गुन्हा दाखल करीत की पुन्हा त्या गुन्ह्यात अडकीत. 4दा जामीन. शेवटी कोर्ट हसलो, मॅडम कोर्ट होतं, कोर्ट हसलं, म्हणले तुम्ही किती खोट्या केसी करायच्यात, अंत नका पाहू. त्या PIला कोर्टाने सांगितलं आता बस झालं, आता जर पुन्हा याच्या पुढं केस केली तर मी तुझी वर्दी इथं उतरीन. हा, ह्या भाषेत बोललो कोर्ट. तरी बी गुन्हा चालूच. कुणाच्या सांगण्यावरून करत होते आणि काय उद्देश काय होता? विकलेलं आहे ते पोलीस स्टेशन फलटणचं. हा. फलटण ते दैवडी आणि मसवड, हे तिन्ही पोलीस स्टेशन ह्या रणजितदादाला विकलेले पोलीस स्टेशन आहेत. तो सांगेल तेच तिथं होतंय, अजिबात दुसरं काही नाही, कोणाची चलती नाही तिथं. अक्षरशः तुम्ही जाऊन तिथं हे घ्या, तिथं लोक काय म्हणतात आणि याचा तिथं दादागिरी किती आहे. काय फडणवीस साहेब बोलतोय हो? हां, काय त्याला पद्धत आहे का? हां, OBCच्या जीव जगतोय आणि मराठी आमच्या बोकांडी बसवतोय. हां, त्याची शिफारस ह्यांनी करावं का? ग्रह खाता येईल ना त्याच्याकडे. हां, इतकं चुकीचं करू नये. पण नेमके पैसे तुम्ही किती घेतले होते आणि काय नेमका पैशाचा? माझ्याकडे 27 लाख रुपये मी उचलले. 23.5 लाख नाही, 27 लाखातले 23.5 लाख माझ्याकडून फिटले, त्यांचे फिटले. माझ्याकडे बाकी 3.5 लाख मला नेलं, त्यावेळेस 5 लाख भरले. ते झालं की 2-4 महिन्यांनी पुन्हा आमच्या पोराच्या मागे लागले. मी म्हणलो कुठं नाही करण्यापेक्षा ते म्हणले 5 लाख भरा, तुमचं नील तुमचे ट्रॅक्टर घेऊन या. पुन्हा 5 लाख भरले की आता म्हणते 3.5 लाख. म्हणजे 3.5 लाख, 10 लाख भरून बी पुन्हा आणि 3.5 लाख फलटणला आहे त्यांच्या कारखान्यावर. आता चाला दाखवतो एक ट्रॅक्टर 22 पासून. 2022 हा. 4 वर्ष झाली. हा, मग आता एवढं सगळं होतं, ज्यावेळेस तुम्हाला नेल्यानंतर ज्यावेळेस तिथं घेऊन गेले तर जेवणाच्या बाबतीत काय करायचे नेमकं? त्रास कसा दिला जायचा नेमका? जेवणच नव्हतं ना आम्हाला. कसे जेवण? अहो तुम्ही स्वतः पाहिलो मग सांगताल की बुवा हे बोलते ते खरं आहे का खोटं आहे, पाहिल्याशिवाय कळत नाही माणसाला. बरोबर. तिथं तुम्हाला सांगतो त्यांची इतकी फलटणमध्ये दादागिरी आहे की विचारता सोय नाही. ह्यो माणूस इतका हरामखोर आहे ह्यो रणजित दादा. हां, याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन, त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे, तिथं मी 10 वर्ष काढलेले येतो. त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. ते आपण लय किरकोळीत. हां, माझ्या समोरची गोष्ट आहे. हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ॲक्सिडेंटमध्ये ह्यानेच अशी गुंडाळ लावून ॲक्सिडेंटमध्ये त्याचा काटा काढला. धक्कादायक आहे सगळं. हा, म्हणजे ह्यो इतका सोपा माणूस नाही. आपण तर लय किरकोळ येतो. पण नेमकं जी वसुली असायची ती वसुली एवढ्या सगळ्या पद्धतीने व्हायची, एवढा सगळा छळ दिला जायचा. मग याच्यावरती कोणी आवाज उठवायला गेलं तर नेमकं काय करायचं? आवाज उठवणारा माणूस आता जेलमध्ये, फलटण मधला. आता त्याचं मला नाव सांगता येत नाही, पण माझ्या बरोबर सातारला जेलावत होता एकदम तुमच्यासारखा सभ्य माणूस. त्याच्यावर असंच राजकारणाच्या खोटे गुन्हे करून आज तो त्याच्या घरच्या किती मुकादम असतील तुमच्यासारखे पीडित आहेत? त्याचं माप गेल्याला मुकदम त्याला सुट्टीच नाही. रणजित निंबाळकर तुमच्याशी बोलायचे का? हा, काय नेमकं फोनवरून काय कसं बोलायचं नेमके? फोन मी नाही त्यांना लावला साहेब फोन, पण आमच्या पोराने लावला ना. आता विनोद बांगरे, रवी बांगरे यांचं तुम्ही रेकॉर्ड तपासा फोनचं, मग तुम्हाला कळन. काय मागणी असेल मुख्यमंत्र्याकडे? मुख्यमंत्री आता असे खासदार चेअरमन असे आमच्या बोकांडी गोरगरिबाच्या बसू नका. जरा
लक्षात आणा, ह्याचे CDR तपासा आणि नंतर आम्हाला सांगा की आम्ही खोटं बोलतो का खरं बोलतो. अत्यंत धक्कादायक आहे हे, का तर ज्या मुकादमावरती हे बेतलं होतं ती गोष्ट कल्पनाही आपण नाही करू शकत, मात्र त्यांनी ते सहन केलेलं आहे. आणि एक नाही दोन नाही तर असे शेकडो मुकादमा आहेत ज्यांच्या या छळकथा आहेत. आणि हा छळ साखर सम्राटांनी मांडलेला आहे आणि याच्यामध्ये नाव घेतलं जाते ते माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं. त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये आता राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेणार की पुन्हा क्लीन चिट देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. बीड जिल्ह्यातून आम्ही पोटासाठी पश्चिम महाराष्ट्रात जातो. म्हणजे बीड जिल्ह्यातले संपूर्णच 80% लोक आम्ही पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडण्यासाठी जातो, करार करतो. कराराप्रमाणे ते आम्हाला पैसे देतात आणि कारखाना चालू व्हायच्या अगोदर 15-20 दिवस अगोदरच नेऊन ठेवतात. त्याचं बी काही देत नाहीत. पुन्हा खाणं पिणं, बैलगाडी असन, ट्रॅक्टर असन, त्याचं मंजूर असन तसेच ठेवावं लागते. आणि चालू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी, निसर्ग आहे, पाऊस आल्यानंतर कारखाना 8-8, 10-10 दिवस बंद राहतो. काही तांत्रिक मशीनची अडचणी असतात, त्याच्यानंतर बंद राहतो. मग आता हे पैसे दिलेले मागं पुढं होतं, काही फिटत नाहीत, काही फिटतेत. मग पैसे मुकादमा करायला की तिथंच मग त्याचे वाहनं लावणं, मंजुरात टाकणं, तसे नाही सापडले तर मग मुकादमाला उचलून नेणं, त्यांना डांबून टाकणं, पैसे वसुली करणं. आणि मुकादमाकडे जर पैसे समजा 10-5 लाख रुपये राहिले तर त्याच्याकडे 25-25, 30-30% व्याज आकारतात. आणि मुकादमाचं त्यांच्याकडे शिल्लक राहिलं तर ते म्हणतात आम्ही फायनलला देऊ तुमचं, फायनलच्या टायमाला या. कारखाना बंद झाल्यापासून 3 महिने 4 महिने तसेच पैसे असतात मुकादमाचे. अशा पद्धतीनं वसुली करतात ते. पण नेमका कारखाना बंद झाला असेल तर कारखाना बंद झालेला काही देत नाही त्याचं, मंजुराला तसेच उपास्यपोटी राहावं लागतंय. म्हणजे कारखान्याच्या चुका पण मजुराच्या हा, मंजुराचे आणि मुकादमाच्या मार्फत राहतात. हा, त्यांचं ते मशीन बंद पडलं आम्ही तरी काय करणार. आणि काही टायमाला जर समजा बाबा मजुरांना अडणूक केली तर तुमचं देऊ म्हणतात शेवटला काहीच देत नाहीत. हो, काम किती करता, किती वाजता उठून काम सुरू केलं? 4 वाजता पाठ जावं लागतं साहेब. 1-1, 2-2 वाजता बी जातात लेबर, ऊस तोडतात. कारखान्यावर गेल्यानंतर खूप हाल्याने काम करावं लागतं. पहाटे 3 वाजता उठून फडामध्ये जावं लागतं, पहाटेच भाकरी करावं लागतात. त्यानंतर ऊस तोडून 11 वाजता आम्ही कारखान्यावर येतो. कारखान्यावर आल्याच्या नंतर ऊस खाली केला जातो. त्यानंतर काही कारणाने काय होतं, कारखाना बंद पडतो किंवा मशिनरी खराब होते. 15-20 दिवस तरी त्याचं कारखाना बंद राहतो. त्यावेळेस शेतकऱ्याची उपासमारीची पाळी येते. आणि ते जे बसून राहिलेले जे पैसे स्वतः खर्च करावे लागतात ते कारखाना काय देत नाही. ते सारे ऊसतोड मजुराच्या माथ्यावर पडतात ते. आणि याला जबाबदार कारखाना आहे. आणि कारखाना असल्यामुळं कारखान्याचे चेअरमन वगैरे कोण जे कर्मचारी असतात हे मुकदम लोकांना, ऊसतोड कामगाराला त्रास देतात. जर लेबरकडे पैसे फिरले किंवा मुकदमाकडे पैसे फिरले तर रात्री 2 वाजता 3 वाजता अपरात्री ते पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यांचे कर्मचारी, त्यांचे गुंड, पैलवान हे रात्री गावामध्ये येतात. ज्या मुकदमाकडे पैसे आहेत तिथं येऊन रात्रीच्याला कोणी नसतं, सारे झोपलेले असतात, गाव सारं झोपलेलं असतं. ते दरवाजा वाजवला तर ते बाहेर कोणी आपले संबंधित नातेवाईक किंवा घरातले आलेत हे पाहतात. त्यानंतर त्यांना उचलून घेतलं जातं. मग एखादा घरातला व्यक्ती जर बोलला तर त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वर दाखवली जाते. म्हणजे भयभीत वातावरण तयार करून हे उचलून घेऊन कारखान्यावर जातात. आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये साखर सम्राटाच्या भोवताली सर्व महाराष्ट्राचा आर्थिक निधी फिरतो. आणि या बीड जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला ऊसतोड कामगार पुरवले जातात. आणि हे ऊसतोड कामगार पुरवल्याच्या नंतर हे ऊसतोड कामगार कारखान्यावर जातात. काही कारणानिमित्त कारखाने बंद राहिले, काही झाले तर 15-15, 20-20 दिवस ते बिचारे तिथं बसून राहतात. आणि हे संपूर्ण ते त्याचं जे बिल आहे ते ह्या ऊसतोड कामगाराच्या नावावर फाडलं जातं. तुम्ही पाहिलं असेल आता की पोलीस स्टेशनचा पैसा असेल किंवा आणि हे पैलवानाचा पैसा असेल, अशा अन्य प्रकारे जे काही कारखान्याला मलिदा किंवा पैसा येतो हा सगळा पैसा
कुठून वसूल केला जातो, तर ह्या ऊसतोड कामगाराचं रक्त शोषण करतात अक्षरशः. तुम्ही पाहताय की बिचारे पहाटे 3-3, 4-4 वाजता ऊसाच्या फडात जात आहे आणि त्या कारखान्याचे डायरेक्टर कसल्या फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ बिरपो याच्यामध्ये फिरतात. ते याचं मला एकच सांगायचं आहे की या ऊसतोड कामगाराचं रक्त पिऊन हे लोक सगळे जगतायत. तुम्ही पाहिलं असेल. आणि हे जो कारखाना आणि हे जे मॅटर चाललं आहे की 3 लाखाचे 10 लाख, त्यामुळं जसे त्यांनी 10 लाख हे पैलवान पोलीस आणून त्यांनी वसूल केलेत, त्याच पद्धतीचं मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून, लोकमतच्या माध्यमातून, की आम्हाला देखील तुम्ही 10 लाखाचे 30 लाख भेटून द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. जीवनात गोडवा आणण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या साखरेच्या निर्मितीमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका असते त्या ऊसतोड मजुरांच्या संघर्षाची कहाणी ही अत्यंत कडू आहे. विशेषतः साखर सम्राटाकडून या कारखानदारीची लूटही केली जाते. एवढंच नाही तर छळकथा या अनेक आहेत. त्यामुळं या ऊसतोड मजुरांच्या जीवनामध्ये गोडवा आणण्यासाठी राज्य सरकार पुन्हा प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.